राज्यात सध्या शेतकरी प्रश्नांवरून राजकारण चांगलंच तापलंय। सरकार विरोधात आता काँग्रेसने देखील आक्रमक पाऊल उचललं असून आज नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विशेष उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह शेतकरी आणि शेतीवर अन्याय करणाऱ्या सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नांदेड जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकार विरोधात थेट एल्गार पुकारण्यात आला। नवा मोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयापासून या भव्य आसूड मोर्चाची सुरुवात करण्यात आली। साठे चौक मार्गे मुख्य रस्त्याने निघालेला हा मोर्चा शेतकऱ्यांनी आणलेले ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे खासदार तथा दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। नांदेड येथून पवन जगदंबार यांची रिपोर्ट। विराट असा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या हे आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे जे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसूड मोर्चा काढले आहे। या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमोरकर साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार होता कृष्णा पाटील आष्टीकर, हा पक्षानं अधिकृतरित्या राज्यस्तरावरून घोषित केला होता आणि त्याचा आम्ही जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं राजधर्म पाळत 17 तारखेला नाही तर 16 तारखेला आम्ही पक्षाचा आदेश काढला की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि मतदान होईपर्यंत कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते। नंतर त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही, पण इलेक्शन होईपर्यंत महाविकास आघाडीचे नाही काँग्रेसचे सगळे जेवढे मतदान पडले सगळे काँग्रेसचेच पडलेत असा आमचा दावा आहे। अर्धापूरमध्ये नगर परिषद अशोक चव्हाणसोबत गेलेले एक 10 ते 15 नगरसेवक होते जे आणि अवैध पण झाले, काही 23 नगरसेवक मतदानांचे अवैध झाले। काँग्रेस दुबळा झाला नाही, काँग्रेस जर दुबळा झाला असता तर इथली लोकसभेचे खासदार 2 वेळेस निवडून आले असते ना। हे मतदान जे आहे हे नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे त्या 3 सत्तेतल्या पक्षांनी एकत्र येऊन इलेक्शन लढलं। आम्ही तिन्ही विरोधातले पक्ष आहोत आणि पूर्ण त्यांनी संपत्तीचा बाजार मांडला। आता एक 6 खासदारांचा विषय असेल किंवा नगरसेवकांना गोव्याच्या टूर बघितले असेल ना, गोव्याला जाऊन तिथले नगरसेवक कशी मस्ती करत होते, कसं माच करत होते, कसे नाचत होते, तिथल्या मतदारांचा अपमान करत होते। ते काँग्रेस दुबळी झाली नाही, काँग्रेस जर दुबळी झाली असती तर अशोक चव्हाण प्रताप पाटील एकत्र असताना काँग्रेसचा विजय झाला असता आणि वसंतराव चव्हाण साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब निवडून आले नसते।